माझी विनंती आहे नाशिक शहरातून जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोरांना आणि समाजाला पण जे चुकले ते जाऊ द्या, वयानं मोठे आहेत राणेसाहेब, चुकलेत एकदा जाऊ द्या, अनुभव आहे, वयानं मोठे आहेत, एखाद्या वेळेस आपणच माफ करायचं असतं, कारण त्यांनीच त्यांच्या मनानं वयाची मर्यादा त्यांनी ठेवायला पाहिजे होती. आपलं वय काय, त्यांचा अनुभव काय, त्यांचं योगदान किती आहे याची जाण मराठ्याला आहे. पण मी त्यांचा सन्मान करतो पहिल्यापासून. आपण त्यांना दादा म्हणतो कारण त्यांचा अनुभव मोठा आहे, वय पण मोठं आहे आणि योगदान पण आहे. पण याचा अर्थ असा बी नाही की मग आम्ही तुमचा सन्मान करतो म्हणल्याच्या नंतर तुम्ही कुठं पण बोलायचं आणि काय पण बोलायचं, ते पण आम्ही नाही ऐकून घेणार ना. पोरांनी इथून पुढं त्यांच्याबद्दल बोलताना थोडं वयानुसार त्यांच्या तारतम्य बाळगा, ही माझी विनंती तुम्हाला. त्यांच्या पोराचं हो द्या काही पण, कारण ते पोरग आपण पोराचं हो द्या काही पण, परंतु त्यांचं वय मोठं आहे, त्यांचा अनुभव पण आहे. याचा अर्थ काय मी त्यांच्या पक्षाचा नाही, त्यांचा पक्षाचा दिदारा करीत आणलाय, परंतु आपल्यावरती संस्कार चांगले आहेत. राणेसाहेब वयानं मोठे आहेत, अनुभव आहे, योगदान पण आहे, पण त्यांनी सुद्धा ती मर्यादा पाळायला पाहिजे की आपल्याला या राज्यात मान आहे, सन्मान आहे. उगाच देवेंद्र फडणवीसचं ऐकून, कारण ते तुमच्या त्या नाशिकचं जसं येडं झालंय तसं ते भुजबळ ते फडणवीस बी येडं झालंय. त्याचं ऐकून राणेसाहेबांनी कशाला टांगड्या गुतून पडायचं उगाच, काही गरज आहे का? यांच्या कशाला नादी लागायचं? मी प्रत्येक वेळेस सांगितलंय, मी त्यांचा सन्मान करतोय, त्यांनी बोलू नये. आणि त्यांना जर सन्मान शब्द कळतच नसला तर मग मी जर एकदा बिघडवतो सोडित नाही. मी हे सांगितलंय त्यांना. परत मी आजही नाशिकच्या माध्यमातून इथून सांगतो, मी पाठीमागही निलेश साहेबाला सांगितलं होतं की तुम्ही त्या दोघांना समजून सांगा, आम्ही त्यांचा सन्मान करतोय. मी जर मागं लागलो तर मी सोडणार नाहीये. त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे की राज्यातली जनता आपल्याला मानणारी आहे, आपण बी कोणीकडे बी बोलू नये. कारण मी त्यांना काही बोललोच नाही, तरी ते मला म्हणले मराठवाड्यात येऊन बघून घेईन. आता मराठवाड्यात येऊन बघून काय बघणार आहेत तुम्ही? मराठवाड्यात काय साधे चित्र मराठीत होय? परत तुम्हाला येताना पश्चिम महाराष्ट्रातून यायचंय, मुंबईतून बी यायचंय, परत उत्तर महाराष्ट्राचा कोपरा लागणार आहे, आणि उत्तर महाराष्ट्रातले नाशिकचे तर आमच्या मराठवाड्याच्या पुढे आहेत. पण गरजच नाही ना. मी म्हणतो हे ऐकून घ्यायची, म्हणायची. आम्ही तुम्हाला पाय लावलाच नाही, कारण आम्ही तुमचा सन्मान करतोय. तुम्ही उगाच बोलता. माझी आज खरंच मराठा समाजाला विनंती आहे, त्यांच्या वयानुसार ते बोलले तरी आपण त्यांना उत्तर नाही द्यायचं. ते पोरा सोराचं काही व्हायना, त्यांच्या पोराचं आपलं कसं का चला ना. पण शेवटी ते वयानं मोठे आहेत, त्यांचं योगदान आहे. सगळ्यांना बोलताना त्यांच्याविषयी थोडंसं सन्मानाने बोलत जा. लयच हाताच्या बाहेर इशय गेला तर बघू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.